विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा काल दुसरा दिवस होता। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनी विधान परिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर गंभीर आरोप केले। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर वाळू चोरीचा आरोप करत त्याचे पुरावे देखील असल्याचा दावा अनिल परब यांनी केलाय। सोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे योगेश कदमांवर कारवाई करणार का असा सवाल अनिल परब यांनी केला। तर अनिल परब यांनी पुरावे द्यावेत अन्यथा माफी मागावी अशी प्रतिक्रिया योगेश कदमांनी दिली आहे। आमदार वाळू पकडतायत, बरोबर आहे। आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्येमध्ये बसतो, पण महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे 5 प्रकरणं देतो पुढच्या 3 दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने 5 ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही। आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का? त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्येत बसतात। जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल, मी स्वतः कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मग ती थांबवायला लावली असं कुठे आढळलं असेल तर त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही, मी स्वतः राजीनामा देऊन टाकेन। त्यांनी म्हटलंय की नाही त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी आता ते पुरावे त्यांनी द्यावेत आणि जर का ते पुरावे नाही देऊ शकले तर त्यांनी माझी जाहीर माफी मागावी।